अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे आपण 16 तारखेला जे काय आंदोलन करणार आहात, नेमकं आंदोलन काय आहे आणि आंदोलनाची दिशा काय असणार आहे आपली? माझं प्रामुख्याने एकच मागणी आहे की मुख्यालय त्यांची कुठलीही अधिकारी राहत नाहीत, ही माझी मागणी आहे. मुख्यालय राहत नसताना सुद्धा भाडं त्यांनी घेतात आणि भाडं घेऊन शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात आणि इतर लोकांची जी जनता आहे, जे तुळजापुराई दर मंगळवारी बाजारानिमित्त किंवा त्याचे टोच नकाशे किंवा कुठल्या कामानिमित्त भूमिलेख अभिलेख जातात, पण तरी कुठलाही कर्मचारी 12 ते 1 वाजल्याशिवाय ऑफिसमध्ये नसतो. का नसतो? की त्यांनी मुख्यालय राहत नाही, कारण त्यांना तिथं गावावर यायला उशीर होतो. आणि दुसरी गोष्ट, दौरा रजिस्टर म्हणतात. एक महिन्याच्या त्यांचा आधी दौरा ठरलेला असतो. ठीक आहे, एक महिन्यात दौरा ठरलेला असतो. आज साहेब कुठे गेले? दौऱ्याला गेले. आज साहेब घरी असताना सुद्धा दौरा रजिस्टरमध्ये दाखवले की ती दौऱ्याला जाते. आणि ह्यांनी बसलेल्या कुठे असेल तर गावाकडे असतात किंवा कुठल्या तरी हॉटेलमध्ये दारू पेत बसले असेल. दारू पिण्याचे पण व्हिडिओ पण आहेत, ते 16 तारखेला मी माझ्या आंदोलना दिवशी मी दाखवणार पण आहे. आणि दुसरी गोष्ट, तिथले काही अधिकारी व शिपाई हे चिरीमिरी घेतल्याशिवाय काम करत नाही. यामुळे माझी शासनाकडे एवढीच मागणी आहे की यांच्यावर कडक ते कडक कारवाई करण्यात यावी आणि ह्यांची जी पगार आहे किंवा त्यांनी जे भाडेपट्टा घेतलेला आहे तो शासनाच्या अकाउंटवर वर्ग केला जाईल, करावा, अशी माझी विनंती आहे.